हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. तर कसं काय आहे, सगळे मजेत ना आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी पूजा पुन्हा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. आणि आजचा ब्लॉग ना खूप असा स्पेशल आहे माझ्यासाठी पण आणि प्रत्येक लेडीसाठी. असा ब्लॉग म्हणजे किंवा असा क्षण आणि टाईम ना खरंच खूप जास्त स्पेशल असतो. तो म्हणजे काय आहे ना, मी पुढे सांगतेच ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग आपला इथून पुढे काहीतरी करूया सुरुवात. आता तुम्हाला थोडंफार कळलंच असेल माझ्या अवतारावरून, म्हणजे मी थोडंफार मस्त असा अवतार केला माझा. आता कुठंतरी घरातलं काम सगळं आवरलं होतं. फायनली हे काय, आम्ही रेडी झाले होते सगळेजण. आता फायनली चाललो होतो कुठेतरी आम्ही. तर चला, आता तुम्हाला दाखवते कुठं चाललोय कुठं नाही. आणि हा काय आहे आमचा कॅम्प. म्हणजे इथं काही मंदिर आहे समोर. तर आरू आणि तिचे पप्पा पडत होते पाया जायच्या अगोदरच. तर हे काही मंदिर लागतं भरपूर असं मोठं जाण्या अगोदर. हा आहे आमचा संपूर्ण मोठा असा कॅम्प, जिथं काय आपले क्वार्टर्स वगैरे आहे, त्याचबरोबर ऑफिसर मेस आहे, त्याचबरोबर म्हणजे ऑफिस पण आहे मेन. असं काहीतरी भरपूर असे आहेत इथं काहीतरी. तर भरपूर असं मोठा कॅम्पस आहे हा सगळा मिळून. तर चला, आता फायनली तुम्हाला सांगूनच टाकते की आम्ही आलो होतो भरपूर दिवसामधून आज काहीतरी शॉपिंग करण्यासाठी. तर शॉपिंग म्हटलं तर आपल्या बायकांचं तर फेवरेटच ना. तर त्याचमुळं म्हटलं आजचा ब्लॉग थोडा स्पेशलच आहे. म्हणजे प्रत्येक बायकांना हे स्वप्नच असतं म्हणजे खरेदीचं. आणि कधी पण मन भरतच नाही आपल्या बायकांचं किती खरेदी केली तरी पण. तसंच काहीतरी माझं पण आहे. यामुळं फायनली कुठेतरी शॉपिंगला आलो. आणि मी जो परिसर दाखवला ना, तो काहीतरी नागालँडचा म्हणजे सिटीचा आहे तो परिसर. तर किती मस्त आहे ना. संपूर्ण इकडे जास्त करून आहे ना मार्केट वगैरे कमी आणि मॉलच तुम्हाला सगळ्यात जास्त पाहायला मिळते ना, असं काहीतरी. तर इथे आहे ना सगळ्यात मोठे ना 2 रिलायन्स आणि एक विशाल असं 2 मॉल आहेत मोठे असे. तर आम्ही तिथंच काहीतरी आलो होतो. आणि आमच्यासोबत नाही एक अजून पण एक जोडपं होतं, म्हणजे जोडी आपलीच मराठी अशी. तर आम्ही आहे ना सोबत आलो होतो 2 जोड्या म्हणजे शॉपिंग करायला. त्यांना पण काहीतरी घ्यायचं होतं आणि मला पण ना आरूसाठी स्पेशल असे ड्रेस पाहिजे होते. मी माझ्यासाठी काहीच घेणार नव्हते, कारण की मी तर भरपूर अशी शॉपिंग येतानीच करून आणलेली आहे गावाकडून. तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसाल ना, तर तो एकदा चेकआउट नक्की करून घ्या. पण किती केलं तरी आपण बायका तो बायकाच, म्हणजे किती केलं तरी नाही म्हणता ना आपलं मन जातच. कपडे बघितले की ही घ्यायचं, नाही तर ते घ्यायचं, आणि जे नाही ना तेच घरी घेऊन येतो. तर हा टॉप ना मला खूप जास्त आवडला होता, मस्त असा, पण स्लीवलेस होता तो काहीतरी. म्हटलं चला कधीतरी घालायला मस्त आहे आणि उन्हाळ्याच्या दृष्टीने पण ते काहीतरी म्हटलं पुन्हा एकदा घेतला न, परत डोक्यात विचार आला नको आता नको घ्यायला, नेक्स्ट टाईम घेऊया. तर म्हटलं चला आता तिथं काहीतरी ते टाळलं. म्हटलं मेन म्हणजे मी आरूसाठी आले ना शॉपिंग करायला, तेच काहीतरी बघते. आणि हे तिच्यासाठी मी ड्रेस बघत होते इथं. तिच्यासाठी मला ना स्लीवलेस पण पाहिजे होते, पण इथं काय मला हवे तसे भेटले नाही. आणि हा एक कुठंतरी म्हणजे फ्रॉक टाईप आहे, आपला कॉम्बो पॅक होता त्याचा. तर म्हटलं चांगला मस्त आहे, तर चला आता घेऊन टाकूया. आणि आरू बघा कशी ट्रॉली बॅगेत उभा राहिली आहे मस्त अशी. तर शॉपिंगला गेलं ना ते तिचं फेवरेट पार्ट आहे की ती त्याच्यामध्ये उभं राहते अशी मस्त अशी, आणि आम्हाला सगळी शॉपिंग व्यवस्थित करून देते. तर चला फायनली मी जे आता दाखवले ना ते टॉप काहीतरी आम्ही घरी घेऊन आलोत मस्त असे. आणि आजचा शॉपिंगचा प्लॅन ना मध्येच आमचा थोडाफार फेल गेलेला आहे, यामुळं कुठंतरी मूड हाफ झाला होता माझा. मग भरपूर अशी तळतळ झाली, कारण की शॉपिंगला गेलं ना तर मग असं संपूर्ण झाली तर कुठंतरी बरं वाटतं, नाही तर भरपूर दमल्यासारखं वैताग आल्यासारखं होतं घरी आल्यावर. तर हे ते यांचं दोघांचं काय काम चाललं होतं कपडे चापायचं काय माहीत. आरू मॅडमने तर थोडेफार कपडे वरती दिसले का लगेच घेणार, का लगेच धिंगाणा खेळात बसणार, नाही तर मग ती झोपणार घेऊन लगेच. आता बघा आता इथं काही वेगळंच चाललं हिचं खेळायचं काम आमच्या मॅडमचं. तर भरपूर अशी आरूची सुद्धा चिडचिड चालूच होती. यामुळं फायनली आम्ही कुठंतरी शॉपिंग व्यवस्थित केली थोडीफार आणि मग घरी पोहोचलो फायनली. इथं सगळे कपडे वगैरे चेंज केले मस्त असा मी ड्रेस. आणि आज भरपूर दिवसातून मी जीन्स पॅन्ट घालून गेले होते काहीतरी मार्केटला. आणि हे बघा आता एवढ्या मोठ्या मार्केटला गेलो आणि 2 तास वायाला घातले. बघा आता काय घेऊन आलो तर आम्ही फक्त या पिशवीवरून. तर तुम्हाला कळतच असं ना आता किती आणलं असं काय. तर बघा आता फक्त एवढे 2 पीस आणले, ते पण आरूसाठीच, म्हणजे आपले फ्रॉकी. तर हेच काहीतरी ना म्हणजे 2 फ्रॉक आणल्या फक्त, कारण की म्हटलं चला आता एका मॉलमध्ये म्हणजे रिलायन्समध्ये गेलो होतो आम्ही. तर तिथं काहीतरी हे घेतले, पण जरा जास्तच म्हणजे प्राईज होती त्याची. पण तरी पण म्हटलं चला आता घेऊनच टाकूया आल्या सरशी, नाही तर तसंच जाता येईल. तर हे काहीतरी मी तिला घेतलं. समोर असे बटन पण आहेत त्याला म्हणजे खोलण्यासाठी. तर मस्त आहे. म्हटलं चला आरूला भरपूर दिवसातून कुठंतरी म्हणजे मुलीसारखे कपडे घ्यायचे होते मला, कारण की ती जशी लहानपणापासून झाली आहे ना तसे मी तिला सगळे मुलांसारखेच टी शर्ट वगैरे पॅन्टी हेच काहीतरी घालीत आलेली आहे ती. म्हणजे
म्हणजे मुलींसारखे ना कपडे बिलकुल एवढे जास्त घालीतच नाही. तर यामुळं मला काहीतरी हवस होती, म्हटलं चला आता तिला काहीतरी घेतेच. आणि हा फेवरेट कलर म्हणजे आरोला पण खूप छान दिसतो आणि मला पण आवडतो पिंक. तो काहीतरी तिच्या मस्त दिसतो, तो हा काहीतरी आणलाच होता मी. हा दोन्हीचा कॉम्बो पॅक होता काहीतरी 400 रुपयाला. आता मॉलमध्ये घ्यायला गेलं ना असे कपडे म्हणजे महागच असतात, पण महाग असण्यासारखी ना क्वालिटी पण भरपूर छान असते. मला पण क्वालिटी भरपूर आवडली याची मस्त अशी. तर याचं काहीतरी आहे ना म्हणजे ह्या ज्या मॉलमध्ये जे प्रोडक्ट असतात ना विकण्यासाठी, तर ते काहीतरी म्हणजे आपल्या इकडं महाराष्ट्रात किंवा दुसरीकडं पण कुठं पण ते ऑनलाईन म्हणजे त्यांची शॉपिंगचं चालूच असतं. तर तिथं ऑनलाईन शॉपिंग पण करू शकतो आपण. जर तुम्हाला बाय करायचं असेल तर मी देईन याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. पण आता का आपल्याला काही परवडत नाही एवढ्या लांबून बोलायला, आपले नगरच बरोबर आहे आपल्याला मस्त असं घ्यायला. तर चला फायनली हे काय 2 टॉप्स म्हणजे 2 फ्रॉकी आणल्या फक्त. आणि पायने म्हणजे एवढं मोठं काहीतरी मार्केट हिंडून आम्ही एवढं असेच मागच आलोत, म्हणजे मागच आलो डायरेक्ट. काही एवढं शॉपिंगच झाली नाही बिलकुल. तर याचीच तळतळ होती. तर फौजी म्हटले आता नेक्स्ट टाईम नक्की जाऊया आणि स्पेशल असा टाईम काढून आणि व्यवस्थित सगळी शॉपिंग करून आणूया. तर म्हटलं चला आता नेक्स्ट संडेला जाऊ. पुन्हा एक आपलं शॉपिंग स्पेशल व्लॉग येईनच, मग त्यामध्ये दाखवून मी तुम्हाला आता काय करायची शॉपिंग काय नाही. त्यामध्ये ना मला खरंच स्लीवलेस म्हणजे आरूचे कपडे घ्यायचे, त्याचबरोबर किचनसाठी पण भरपूर वस्तू घ्यायच्या होत्या, पण मी ते काही घेतले नाही आणि तशीच मागं आले. कारण की थोडीफार मध्ये जरा हुकाचूक झाली आमची दोन्ही सोबत गेल्यामुळं. तर ते काहीतरी ते घरी आले ना आम्ही पण इकडून घरी आलो. शॉपिंगचा मध्येच प्लॅन फेल गेला आमचा. तर हे काहीतरी आरूसाठी मी नेहमी बाहेर जाताना पाण्याची बॉटल वगैरे सगळं काही नेतच असते. तर आपल्याला हे घेऊनच जावं लागतं, नाही तर लेकरांचं ज्यावेळी नाही नेणार त्यावेळी खरंच त्यांना तहान भूक सगळं काही लागतं. यामुळे संगच घेऊन हिंडावं लागतं आपल्या आयांना. यामुळे हे काहीतरी स्पेशल असं आहेच. तर इथं बघा आता दोघांचे मस्त असं चाललं होतं बॅडमिंटन खेळायचं का. आणि आरू बघा किती मस्त अशी खेळते आणि आता बॅडमिंटन भरपूर दिवस झाले आता ती खेळते ना, म्हणजे भरपूर दिवस नाही तसं तर म्हणजे आता थोडेच दिवस झालेत, पण इतक्या लवकर फेकायचं शिकले ना, बरोबर नेम मारती म्हणजे बरोबर कॅच मारती बरोबर असा. तर आवड एक निर्माण झाली आहे तिला आता ते बॅडमिंटनमध्ये. तर मस्त असं थोडं थोडं खेळता मस्त अशी खेळते. तर यांचं दोघं टाईमपास चलतच असतं इकडे खेळायचा. म्हटलं चला आता हे दोघं खेळताय ना तोपर्यंत मी काहीतरी म्हणजे स्वयंपाकाचा विचार करत होते आता काय करू. कारण की कधी पण असं मॉलला किंवा कुठं पण आपलं म्हणजे जायचं म्हटलं ना बायकांना, तर घरची संपूर्ण अशी तयारी बघून जावं लागते. म्हणजे घरी लेकरांचं खाणं पिणं, नंतर आल्यानंतर पण आराम करून बिलकुल जमत नाही. माझं तेच होतं. तर म्हटलं चला आता ही इकडं कुठंतरी नादी लागली ना तोपर्यंत मी लगेच काहीतरी स्वयंपाक बनवून घेते. तर आज आहे ना खरंच खूप कंटाळा आलता आणि खूप चिडचिड पण झाली, माझी शॉपिंग पण झाली नाही ना यामुळं. तर म्हटलं चला आज मी शॉर्टकटमध्ये स्वयंपाक बनवणार. कारण की मी आता बनवत होते बाजरीची भाकरी आणि माझा बेत होता काहीतरी बेसन का हटणार मी मस्त असं गरमागरम बेसन केलं खूपच छान लागतं. आणि त्यासोबत बाजरीची भाकर म्हटलं का हा एकच नंबर लागते बास. यामुळं म्हणजे कुठंतरी आपल्या देसी स्टाईल म्हणजे मी आज जेवण बनवणार होते. तर इथं काहीतरी भाकरी करायचं काम चाललं होतं मस्त असं. आणि खरंच बाई म्हणजे मला जर बाजरीचं पीठ इकडं मिळालं नसतं तर माझं कसं झालं असतं. माझा विचार असा डोक्यात आला ना तर खरंच वेगळंच वाटतं मला. कारण की बाजरीच्या भाकरीशिवाय मला कटतच नाही बिलकुल. मला एक टाईम तरी लागतेच, 2 टाईम दिली तरी मी खाईन. कारण की चपाती मला बिलकुल जास्त आवडत नाही. तर बघा आता माझी भाकर मस्त अशी टम फुगायला लागली होती इथं मस्त अशी बाजरीची. तर इथं काहीतरी बाजरीची भाकर आणि मस्त असं फौजींना पण म्हणजे भाकरीच केली ती. कारण की एक टाईम चपाती आणि एक टाईम भाकर अशी आम्ही दोघं मिळून खात असतो. तर मस्त अशी. आणि इथं माझा हात पोळाला भाकर आमची पडली मस्त अशी. तर आता मस्त अशी पडली म्हणजेच ती आता माझं काहीतरी संपूर्ण असं म्हणजे आपली एक म्हणच आहे नाही का, हाताला चटकेन मग मिळते भाकर. तसं काहीतरी होतं लहानपणापासून. म्हणजे चटके खाऊच मी भाकर शिकले. म्हणजे सगळेजण शिकतात, पण मी भरपूर अशी लहानपणापासून भाकरी करते. एक 3री-4थीला असून तेव्हापासूनच मी भाकरी शिकले होते पहिल्यांदा करायची. चपात्या मला भरपूर दिवस आल्या नाही, पण भाकरी लवकरच आल्या होत्या. यामुळे मी भाकरीत एक्सपर्ट आहे कुठंतरी आता. आणि इकडे भाकरी मस्त अशी होत होती ना तोपर्यंत मी लगेच म्हणजे भांडे वगैरे घासून घेतले. थोडेफार होते ते. आणि म्हटलं चला आता यांच्या दोघांचं बापलेकीचं चाललं आहे ना खेळणं, तोपर्यंत आपलं होईन तितकं काम आवरूया. आणि बापरे ह्या उन्हाळ्यात किचनमध्ये काम करायचं खूपच मुश्किल झालं आहे बाई आता. म्हणजे भरपूरच आता सगळ्यांनाच अनुभव असा याचा की किती म्हणजे संपूर्ण असं किचनमध्ये करायचं स्वयंपाक, त्याचबरोबर काही पण काम असो किती घाम होऊन जातो. नंतर तर आंघोळ करायण्याशिवाय भागच नसतो, बिलकुल करावंच लागते. तर हेच काहीतरी होतं. आणि मी भाकर करताना नेहमी असं भाकऱ्याला जेव्हा पापुडा येतो का तो मी खात असते. कोण खाताना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण की तो कुठंतरी फेवरेट असतो. खरंच त्याची टेस्ट वेगळीच असते मस्त अशी, मला खूप जास्त आवडती. तर ते काहीतरी एन्जॉय केलं. इकडं लगेच कांदे वगैरे घेतले. म्हटलं बेसनाची पण तयारी करून घेऊया लगेच. 2-4 भाकरी केलते, एवढ्या जास्त होऊन जातात आम्हाला भरपूर. आणि आरूला पण ना मी एक टाईम भाकर एक टाईम चपाती असं काहीतरी देत असते. मध्ये आपलं दाल चावल किंवा मसाले भात असं काहीतरी भरवत असते.
जेणेकरून म्हणजे तिला पण एकाच याच्यावर म्हणजे असं बोरिंग नाही वाटणार खायला. तर त्याच दृष्टीने म्हणजे आता ती खाणार होती बाजरीची भाकरी आणि दूध. यामुळं मी कुठेतरी म्हटलं चला आता आम्हाला गरमागरम बेसन हाटून घ्यावं जेवणाच्या अगोदर जस्ट, कारण की थंड पडलं ना बिलकुल चांगलं नाही लागत यामुळं. आणि आता इथं मला बेसन हाटायला ना भरपूर असं दुसरं काही नाहीच आहे, म्हणजे जे आपल्याला रातनाला म्हणजे लाटण्यानेच कधी कधी हाटतात आपल्या इकडं, पण त्याला हाटायचं पण बेसन एक आहे, त्याचं नाव मला माहीत नाही, पण ते काय माझ्याकडे उपलब्ध नव्हतं. म्हटलं चला आता यांनीच हलवते मी बेसन, मस्त असं हाटते, कारण की याचा एक्सपिरियन्स आहे मला थोडाफार. तर चला लगेच आता बेसनाला मस्त अशी ना एवढं काहीच त्याला मंतर लागत नाही, म्हणजेच एवढंच काही प्रक्रिया नाही त्याच्यात. मस्त अशी जिरा लसूण आणि मोहरीची फोडणी द्यायची, कांदा परतून घ्यायचा मस्त असा लालसर, आणि त्यामध्ये आपली हिरवी मिरची कट करून टाकली तरी जमती, नाहीतर लाल मिरची टाकली तरी पण जमते ना, हळद आणि आपलं नॉर्मल असं मीठ म्हणजे चवीनुसार. तर भास आणि कोथिंबीर वरून मस्त अशी टाकायची, आणि उकळी आली ना मस्त असं आपलं बेसन टाकू असं म्हणजे हलवून मस्त असं बेसन हाटून घ्यायचं. तर हेच काहीतरी माझं बेसन हाटायचं काम चाललं होतं मस्त असं. तोपर्यंत आरोन तिचे पप्पा गेले, मंदिरात पण गेले, आणि मस्त असा प्रसाद पण घेऊन आले होते माझ्यासाठी. माझीच वाट बघत होते कुठेतरी आता ही कधी येते संपूर्ण स्वयंपाक आवरून, कारण की बाहेर गेलं ना असाच भरपूर असा उशीर होतो सगळ्या स्वयंपाकाला याला, मग भरपूर चिडचिड होती. उशीर जसा जसा होत गेला ना तसा जसा सगळा टाईम वाढतच जातो ह्यामुळं कुठंतरी. आणि इथं मस्त असं आता मी बेसन हाटून घेतलं, म्हटलं चला आता फायनली आता कुठंतरी जेवायला वगैरे ती रेडी आहोत आपण, लगेच जेवणाकडे वळूया आता, कारण की भरपूर लेट झालं ना मग आरू तर संध्याकाळी विषयच नाही तिचा. कारण की ना म्हणजे बाहेर कुठं शॉपिंगला वगैरे कुठं पण गेलं ना आपल्यासोबत लेकरं पण खूप वैतागून जातात, म्हणजे त्यांना जास्त असं अंगाव घेऊन चिडचिड होती किंवा तहान भूक हे सारखं चालू असतं. यामुळं तिचं पण कुठंतरी किरकिर चालली होती झोपण्यासाठी. यामुळं फायनली माझं इथे जेवण वगैरे रेडी झालं, आणि म्हटलं चला आता फायनली जेवून घेऊया. तर जेवून घेतलं मस्त असं, आणि बाजरीची भाकर आणि बेसनना गरमागरम खाल्लं तरच त्याची चव एकच नंबर लागते, नाही तर भरपूर असं म्हणजे वेगळंच लागतं. त्यामुळं गरमागरम खाल्लं तरच मस्त आहे. तर ते काहीतरी हे बघा आता बापलेकीचं अजून पण खेळणं चाललंच होतं इकडं मस्त. तर चला आजचा ब्लॉग ना असाच काहीतरी होता छोटासा, असा कसा वाटला ना नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला नक्की तुमचं खूप सारं प्रेम देत चला, आणि आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. तर चलो अशाच ब्लॉगमध्ये आपण इथून पुढे सुद्धा कंटिन्यू भेटत जाऊ. तोपर्यंत बाय बाय, सी यू.